गेल्या 2.5 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांचे महाडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महाडकर उपस्थित होते। पालकमंत्री भरत गोगावले यांनी आपले पालकमंत्रीपद राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करणार असल्याचे सांगितलं। तसेच शेरो शायरीच्या माध्यमातून विरोधकांना चोख प्रत्युत्तर देत त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली। पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाडमध्ये झालेल्या स्वागतामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। यावेळी भरत गोगावले यांनी रायगडच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। पालकमंत्रीपद मिळालेलं आहे, ज्या जिल्ह्याच्या जनतेने देव पाण्यात म्हणून ठेवले होते भरतशेठसाठी, हे पालकमंत्रीपद रायगड जिल्ह्याच्या जनतेच्या चरणी अर्पण करतो। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र शिवाजी महाराजांचं असं देखणं स्मारक आग्र्यामध्ये होणं गरजेचं आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठे नाही आहे, अशा प्रकारचं आग्र्याला आम्ही स्मारक बनवतोय। पहिला जेव्हा जनता जाईल त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघून नंतर मग ताजमहाल बघायला जातील। अशा प्रकारचं स्मारक आमचं बनवण्याचं काम आहे। नशिबात काय लिहिलं याने मला फरक पडत नाही आहे, कारण कष्टाच्या मनगटासमोर अपयश कधीच टिकत नाही आहे। जोपर्यंत खेचून आणत नाहीये माझा हक्काचा विजय, तोपर्यंत हा भरतशेठ मैदानातून कधीच मागे हटत नाही आहे। कुछ देर की खामोशी थी, खामोशी थी, आप शोर आएगा, किसी का वक्त था, हमारा दौर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी जिजाऊ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद।